आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट। मोतीराम महाराज, मारोतराव महाराज हे जे आहेत म्हणून हे घडलेलं, म्हणून आम्ही बोलायलो उपास पारणे राखीला आणि केला भोगवटा। देणं आला पाला हे खाल्ला, अशी साऊंड सिस्टम नाही, हे गाणे नाही, हे निवेदन नाही, असे तरुण नाहीत, पण अशा वातावरणामध्ये रात्रा काढल्या। 72च्या काळामध्ये बापानं गटर काढले पण मुठभर माती इकली नाही। 72च्या काळामध्ये बाईनं भांडे घासले पण माझ्या बाईनं भांड मोडलं नाही भाऊ, म्हणून हे त्याचं प्रतीक आहे। लक्षात केलं ना, महाराजानं चिखलात नेम तुडविले, हे नेम केले। या वर्षी थोडी अर्धावट मीटिंग लावली होती। मोतीराम महाराज काशीला गेले, मारुतराव महाराज काशीला गेले, म्हणून आपण सुद्धा मोतीराम महाराजांच्या नावाखाली नावाचा सप्ता काशीमध्ये करायचं ठरवलं होतं। थोडी मीटिंग लावली होती आषाढीच्या सोहळ्यामध्ये। कधी काय एक दिवशी होईना तिथं मोतीराम महाराज गेले, तिथं वारकऱ्याचा सप्ताह आपण जाऊन पोहोचत होतोच। ती प्रश्न नाही, शास्त्राचा सिद्धांत आहे। आता काही लोक म्हणतात मोतीराम महाराजाला गाडी होती, घोडी होती, ह्या घोडीवर महाराज गेलेत, असं नाही। मोतीराम महाराजांचे आज नेम आदिलाबाद मध्ये त्या ठिकाणी मुतनूर गावाचं नाव आहे, बघा ना कसे गेले असतील। वारे हाती माप आज पुरावे, ते लोक म्हणतात मोतीराम महाराजांच्या फोटो। मला काय म्हणायचंय की एवढं त्यानं केलं, हे रूप युवलेशे रूप लावेले तीच भाग्यवंते सरती पूर्ती धनविती। किती भाग्यवान आहेत आपण। आपण ज्ञानोबराच्या नंतर आलो म्हणून ज्ञानेश्वरी वाचायला मिळाली, तुकोबराच्या नंतर आलो म्हणून गाता मिळाला, मोतीराम महाराज मारोतराव महाराजच्या नंतर आलो म्हणून हे आपल्याला वैभव भोग आलेला। याच्या अगोदर आता काय मिळालं असतं, म्हणून अभंगाचं तिन्ही चरण मी इकडे देऊन पोहोचलो। महाराज म्हणतात तीच भाग्यवंते, म्हणून आपले वारकरी, आपले भजने, आपले हिंदू समाज आणि आपले सगळे तरुण मंडळी ऐश्वर्यानं भोगली पाहिजे। आपण या डोळ्यानं आपली आई, आपली बहीण चांगल्या कपड्यानं, चांगल्या वस्त्रानं आणि चांगल्या दागिन्यानं आपले डोळे भरून पाहिले पाहिजे। आपला देव, आपले संत, आपले तीर्थ, तेच आपलं गाव, आपले आई वडील हे पाहिले पाहिजे। हे भाग्यवान। आता काही माणसं म्हणतात महाराजांना पैसे घेतले नाहीत, तू घेऊ नको। हा काय म्हणतात महाराजांना हरभऱ्याची भाजी खाली, मला भाजीतच खूप, तुला तेच कळत आहे, दुसरं काही कळत नाही। कळालं ना, तीच भाग्यवंते सरती पूर्ती धनविती। म्हणून आपल्या प्रत्येक घरी सोन्याचं तुळशी वृंदावन झालं पाहिजे। हे प्रत्येक भजनी, आता पुढे जर रोड जर चांगला झाला, चांगल्या पद्धतीनं शेतकरी बळीराजा अशी भीक मागायची आणि उपोषण बसायची पाळी नसून, माझ्या शेतकऱ्याला बळीराजाला 3 गोष्टी कमी आहेत। पहिला रस्ता, दुसरी लाईट आणि तिसरं पाणी। हे तिन्ही गोष्टी जर निवेदन जर झालं तर शेतकऱ्यासारखा उदार दानशूर ह्या जगाच्या पाठीवर कोणीच नाही। मला सांगा कोणताही समाज बघा, निव्वळ माणसं कुचकेन चोर पुढचे। शेतकरी जे समाज आहे बळीराजा दानशूर माणूस, कळला का? त्याच्याकरता ही गरज आहे काळाची। म्हणून तीच भाग्यवंते सरती पुरती म्हणजे असं पाहिजे। हे अभंगाचे तिन्ही चरण या पायीपर्यंत येऊन पोहोचले। विठाला तीन चरण झाले, आता काय ती राहिले? एक चरण राहिले। हे कळालं ना? आता 10:30 वाजता एका चरणाचं त्या नियोजन करायला। आम्ही काय रात्र आता काही महाराज म्हणते मी लय कीर्तन केले, तू बस र गपची। हा एका गावात 2 कीर्तन करणार आहे वाघ आहे। रात्र हा त्या गावाचं नाव आहे ब्राह्मण गाव आणि आपल्या मालकाची सासरवाडी अच्युत महाराज। हा पहिल्यानं कीर्तन केलं, झोपलो, महाराज संपली। हा लोक संपली, मी म्हणलं महाराज झालं कीर्तन, म्हणले आता केलंच तर काय होतंय, डबल कीर्तन। या पाहिजे इथं कळगाव आहे बाबा, कळगाव, ते देवकते माणूस भलताची कट कैलास महाराज, कोणीच महाराज गेले नाही। आम्ही 2च महाराजांना रात्र काढली, 9 लाईना घेतला त्याने 1 ला सोडला आणि 2 लाईना घेतला तर फटफट उजळलं। महाराज म्हणले किती महाराज होते, म्हणलं 2च। त्या पायी तर कळगाव आहे जवळच, अभंगाचं चरण लक्षात आलं ना,
म्हणून आपला सगळे माणसं चांगले झाले पाहिजे. मी या बुद्धिमताचा माणूस आहे. तुम्ही 30 चरण कळाले ना. चला उत्तर आहे का आता. समारोप बघा कसं वाले 8 तास 3 चरण बसले ना कॅम्प्युटर मध्ये. आता 1 चरण राहिले. मोतीराम महाराज, मारोतराव महाराज. आता कोण म्हणतंय ठाकूरबुवा. ही ठाकूरबुवाची उंची ठाकूरबुवावर अवलंबून नाही. ठाकूरबुवाची उंची मोतीराम महाराजावर अवलंबून आहे. हे लक्षात ठेवा. वेळापूरचं कीर्तन हे ठाकूरबुवाचं नाही, हे मोतीराम महाराजाचं कीर्तन होतं. पण मोतीराम महाराज म्हणले गुरुचं सोडून मी कसं करू. वाढवी महत्व वडिलाचे. हे सासवडचं कीर्तन दिंडी नंबर 15 मध्ये 16 मध्ये 4 पर्यंत अशी हवा सुटली ज्ञानोबाच्या सोहळ्यामध्ये. आज मारोतराव महाराज दस्तापूरकरांचं कीर्तन सासवडला आहे काकाच्या समोर माऊलीच्या सोहळ्यामध्ये. तिथं नतू महाराज किहाळकर मारोतराव महाराजाला भेटायला आले 5 वाजता. ते म्हणले महाराज आमच्या दिंडीमध्ये कळालं की मारोतराव महाराजांचं कीर्तन ज्ञानोबराच्या सोहळ्यामध्ये. बघा मारोतराव महाराजाचं धैर्य. वाघ हातीचं काळीज नरकाळी काय फोडली असं. हा खडकावर महाराज मुस्लिम समाजाच्या मसनवाट्यामध्ये मारोतराव महाराज पालामध्ये होते. नतू महाराज खाली बसले. म्हणले नतू महाराज तुम्ही जर माझ्या कीर्तनाला जर आलीत तर मला रोज कीर्तन आहेत. एक करा तुम्ही कीर्तन करा मी ऐकतो. लागोपाठ दिंडी नंबर 15 वालुरकराची दिंडी 2 वर्ष सतत नतू महाराज किहाळकरांचं कीर्तन झालं. बघा ना आपला समाज कसा आहे. कळलं ना. म्हणजे आपली परंपरा गुरुचं मोठेपणाला वाढविण्याचं, लहानपणाला मोठेपणा म्हणण्याचं ही आपली ताकद आहे वारकऱ्याची. बघा उदाहरण तर करणं. मग मोतीराम महाराज, मारोतराव महाराज, काका महाराज, नामदेव महाराज, तुकाराम महाराज, ज्ञानोबराय आणि नाथ महाराज हे निघून गेले. मग आम्ही काय करायचं. ज्ञानेश्वरी वाचणं म्हणजे ज्ञानोबरायची सेवा. गाथा वाचणं तुकोबरायची सेवा. मोतीराम महाराजांचं दर्शन घेणं मोतीराम महाराजांची सेवा. म्हणून आपल्या गावात मारोतराव महाराजांचं स्मारक आहे. बरोबर आहे ना. समाधी आहे. अशा बऱ्याच गावाला आपल्या पूर्णा तालुक्यामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये महाराजांचे स्मारक म्हणजे आहेत. म्हणून मोतीराम मारोतराव महाराजांचं समाधीचं दर्शन घेणं म्हणजे ती महाराजांचं आहे. त्याच्यात कुठलाच असा वाद नाही. म्हणून अभंगाचं 4थं चरण आहे. तुका म्हणे देवा त्यांची केल्या पावे सेवा. त्याला 2 उदाहरण बघा. आता काही माणसं म्हणतात असं कसं मान्य आहे. असं नाही. मी आरमुठ माणूस. काल एक धसकट म्हणाले आता संत हितला. मी बैठकीत बसलो. त्याच्या बापाची फोटो माझ्या डोसक्यावर. मी कोण आहे बाप. म्हणलं घे फोटो खाली. त्याला वाटलंय मधू महाराज पायाच पडतंय की. मामाने आळंदीन पंढरपूर सोडलं तर कोण्या गावात बळ जात नाही. आणि अच्युत महाराज मुडेकर जर सोडले आणखी कोणाच्याच पाया पडत नाही. पडद्यावर पडतो नाही असं नाही. पडद्यावर पडतो. पण नाही जर पडलं ना कीर्तन कळालं ना. मी बघा ते फोटो घेतले. त्याला वाटलं दक्षिणाजून पाया पडतोय पैकी. मी म्हणलं थोक्याच्या मयाकडे डोळे बघा वाचून बघाले. मला मया बापाची फोटो आणि थुक म्हणाले गोसाई. अरे म्हणलं गोसाई नवर कुठं मागे हे वाघाच्या जाळीतलं पिल्लू आहे. आणि बघाले काय करतोस म्हणलं काय म्हणला मग बाप आहे ना. मी म्हणलं काचा तर कागदात तू बाप बघालास. तसा समाधीमध्ये गात्यामध्ये ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबराय तुकोबराय मोतीराम महाराज बघ तुझ्या आयुष्याचं कल्याण होईल. कळलं ना. काचात तुम्ही बाप बघाले कागदात बाप बघाले. गाथ्यामध्ये ग्रंथामध्ये देव बघा. देवळामध्ये धोंडा बघू नका. देव बघा. आयुष्यात वाया जाणार नाही. आणि पाऊस शेळेवर पण ठेवा. त्या पूर्वा निघाल्या म्हणून आमच्या डायऱ्या भरल्या. पूर्वा जर निघाल्या नसत्या पडल्या नसत्या काही खरं नाही. लोकांमध्ये जाऊ द्या ना करा. अंगराज महाराजांचं कीर्तन नामा म्हणे देवांगरचे घरी जेवा कुठं बोलवा. पण आमचा सगळ्यावर उपकार कोणा केला. त्या पूर्वानं चांगल्या पद्धतीने निवेदन केलं. नंबर 1 काला का तुका म्हणे देवा त्यांची केल्या पावे सेवा. उत्तर आहे का. गाईला जर प्रदक्षिणा घातली तर प्रतवी प्रदक्षिणाचं पुण्य लागत नाही. पण येणारी गाय पाहिजे.
येणारी बी गायच आणि येणारी बी कारवड. बघा पृथ्वीला प्रदक्षिणेचं पुण्य लागतंय. गाईला प्रदक्षिणा घातल्यावर रामायण बघा. रामायण आपल्या गावात चालू आहे का नाही चालू? रामायण बघा. आता वाचणार सांगणारला पगार चालू होणार आहे आणि ऐका येणारला खिचडी चालू होणार आहे. विनोद नाही भाऊ, हे लबाड बोलायलो नाही तुम्हाला, फक्त मध्ये सांगायला. हा सगळ्याला पगारी चालू आहे हे लक्षात ठेवा. चला, ज्याला नदीचं स्नान होईना, गंगेचं स्नान होईना, त्याने समुद्राची आंघोळ करायची. सगळ्या नद्याचं आणि सगळ्या गंगेचं स्नान कळतंय कशामुळे? समुद्राचं स्नान केल्यामुळे. आणि ज्याला काहीच घडना त्यानं सोलापूर जिल्ह्यामध्ये जायचं, चंद्रभागेचं स्नान बी करायचं नाही. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.